नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन सांगवी. काल मी एका ठिकाणी बसलो होतो. तिथे एकाने मला प्रश्न विचारला पहलगाम हल्ल्याबाबत. मी त्याला जे मनात होते ते अगदी स्वाभाविक उत्तर दिले की ज्यांनी पुलवामा घडवला त्यांनीच पहलगाम घडवला. तू त्वरित म्हणाला, तुम्हाला काय नेहमी शंकाच येत असते. मी म्हटलं, मी काय चुकीचं बोललो? तुला काय जीवावर आली? म्हणजे पुलवामा तुमचा प्रायोजित होता का? व आता हे मान्य करत आहात का? त्याला अचानक जाणीव झाली. चोरी पकडल्यावर कसे हावभाव असतात तसे त्याचे झाले. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्याबाबत माजी जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या खुलास्यामुळे अनेक महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत. सत्यपाल मलिक यांनी एप्रिल 2023 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की हल्ल्याच्या आधी केंद्रीय राखीव पोलीस दलाने सीआरपीएफ त्यांच्या जवानांसाठी विमानांची मागणी केली होती, परंतु गृह मंत्रालयाने ती नाकारली. त्यामुळे जवानांना मोठ्या संख्येने रस्त्याने प्रवास करावा लागला, ज्यामुळे ते हल्ल्याचे लक्ष्य झाले. त्यांनी हेही सांगितले की हल्ल्याच्या आधी 10-15 दिवस एक स्फोटकांनी भरलेली कार जम्मू काश्मीरच्या रस्त्यावर फिरत होती, परंतु ती कोणत्याही सुरक्षा यंत्रणेला आढळली नाही, ज्यामुळे गुप्तचर यंत्रणा गंभीरपणे अपयशी झाली हे उघड झाले होते. मलिक यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल त्यांनी या अपयशाबद्दल मौन बाळगण्यास सांगितले होते. व आपण सर्वांना बघितले की त्याचा फायदा नरेंद्र मोदींनी कसा 2019च्या लोकसभा निवडणुकीत कसा घेतला. ते प्रत्येक सभेत शहीद जवानांच्या नावाने मत मागत होते व लोकांनी त्यांच्या सर्व आर्थिक मुद्द्यांवर असफलता, भ्रष्टाचाराचे आरोप, रोजगारावर असफलतेवर त्यांच्यावर दुर्लक्ष करून मतही दिलीत. आज 2025 आलाय तरी पुलवामा हल्ल्याची चौकशी झालेली नाही, त्याचे सत्य समोर आलेले नाही. आता बिहार व पश्चिम बंगाल निवडणुका जवळ आल्यात, तर हा पहलगाम हल्ला इथेही तसंच झालं व त्यामुळे काही प्रश्न पुन्हा पुलवामा सारखे उपस्थित होत आहेत. या हल्ल्याच्या अगोदर नरेंद्र मोदीची काश्मीर यात्रा होणार होती, ती त्यांनी आधीच का रद्द केली? काय त्यांना पहलगाम हल्ला होणार आहे हे आधी माहिती होतं का? तो गावठी जेम्स बॉन्ड अजित डोभाल तर हे सर्व निवडणुकांच्या आधी घडवत नाही असे हल्ले नरेंद्र मोदीच्या आदेशानुसार हे कशावरून? गृहमंत्री अमित शहाच्या निवडणूक मॅनेजमेंटचाच हा एक भाग आहे तर काय? गोध्रा कांड, गुजरात दंगली, उरी, त्यानंतर पुलवामा, आता पहलगाम हल्ला, हे सर्व निवडणुकांच्या आधीच कसे होते? पहलगाम मध्ये आतंकवादी कसे आले व कसे एकदम अचानक गायबही झाले, हे काय गौडबंगाल आहे? सध्या आरएसएसची लोक कशी राहुल गांधी यांच्या जातीच्या गणनेबाबत विरोध करत आहेत, तोच नॅरेटिव्ह धरून पहलगाम हल्ला होताच आरएसएसच्या सोशल मीडियाने प्रोपगंडा सुरू केला की आतंकवाद्यांनी जात नाही विचारली, धर्म विचारला म्हणे. हे आरएसएस वाले जसं काही लोकांना मूर्ख बनवण्यात यशस्वी झाले आहेत, तसे सर्वांनाच मूर्ख समजतात. गोदी मीडिया किंवा मोदीचे चरणचुंबक मीडिया जशा पद्धतीने नॅरेटिव्ह पसरून पाहत आहेत, त्यावरून स्पष्ट दिसतंय की त्यांना कसं हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह पसरवायचे आहे व दंगली घडवायच्या आहेत. तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ दंगल एक आत्मकथा बघितला नसेल तर नक्कीच बघा. हे सर्व फॅब्रिकेटेड असतंय. दंगल ह्या सगळ्या फॅब्रिकेटेड असतात. जे दंगल घडवतात त्यांची मुलं विदेशात एकतर शिकत आहेत किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पॅकेजवर नोकऱ्या करत आहेत. कोणा नेत्याचा मुलगा दंगलीत सामील नसतो, तो फक्त भाषण देतो व गोमूत्र पीत घरात बसलेला असतो. आता तो खरंच गोमूत्र पितो नाही पितो ते एक फक्त त्याच्या घरच्यांनाच माहिती, तो संशोधनाचाच भाग आहे. पण माझं बहुजन समाजातील तरुणांना कळकळीचं सांगणं आहे, केसेस तुमच्या अंगावर येतील, मग आयुष्यभर कोर्टात चक्रा मारण्यात जाईल, कॅरेक्टर सर्टिफिकेट उत्तम नाही मिळणार तर नोकऱ्या नाही मिळणार. त्यामुळे आरएसएसच्या नादाला लागू नका. काँग्रेस सरकार असताना मालेगाव बॉम्बस्फोट, अजमेर बॉम्बस्फोट घडवणारे कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूर व इतर नंतर मोदी सरकार आल्यानंतर सोडले गेले, तीच लोक आता सत्तेमध्ये आहेत. व ज्या हेमंत करकरे यांनी यांचं सर्व पितळ उघड केलं होतं, त्याला नंतर कसं मारलं व कसा वर तो आरोप कसा ढकलला गेला याची जरा माहिती घ्या. आरएसएसच्या विळख्यातून वाचायचं असेल तर अधिक वाचन करा. वाचन कराल तर वाचाल. दुसरीकडे मला खूप खूप अभिमान आहे माझे ते हिंदू व मुस्लिम बांधवांवर, जे लोकात जाऊन शांती प्रस्थापित करण्याचे महत्वाचे कार्य करत आहेत. व हाच खरा माझा देश आहे, हीच माझ्या देशाची खरी संस्कृती आहे. धन्यवाद माझ्या सच्च्या भारतीय मित्रमैत्रिणींनो. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, संयम बाळगा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत सत्य पोहोचवा. नमस्कार, मी सचिन संघवी.